नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा खरीप हंगाम 2024चा वाटप केला जाणार आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोण्या जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे, हेक्टरी किती रुपये वाटप केला जाणार आहे, कोण्या पिकासाठी वाटप केला जाणार आहे आणि कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मित्रांनो, याबरोबरच आता 12 ते 14 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा म्हणजे यावर्षीचा 2024चा पीक विमा 12 ते 14 जिल्ह्यांमध्ये सरसकट वाटप केला जाणार आहे। ते 14 जिल्हे सरसकट वाटप होणारे जिल्हे कोणते आहेत याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, नाशिक, जळगाव, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, याचबरोबर सोलापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे। याच्यापैकी अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा वाटप केलं जाणार आहे, कारण की 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी या सर्व भागामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त हा पीक विमा वाटप केला जाणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन आणि कपाशीसाठी हा पीक विमा वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी, आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे, कारण की राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून भारतीय कृषी विमा कंपनीला 25% अग्रिमचा पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। आता हा पीक विमा 15 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची सुद्धा माहिती धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, तिसरी विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव आणि हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव या 5 जिल्ह्यांमध्ये HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे। या विमा कंपनीला सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आदेशित केलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा आणि नागपूर या 3 जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 60 महसुली मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यांमध्ये वाटप केला जाणार आहे 25% अग्रिमचा पीक विमा। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर भंडारा, पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, आता हे झालं 25% अग्रिमचा पीक विम्याचं वाटप म्हणजे माहिती, म्हणजे खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाची माहिती आणि विमा कंपनीची माहिती मी तुम्हाला सांगलेली आहे। आता मित्रांनो, आता ते 12 ते 14 जिल्हे कोणते आहेत की ज्याच्यामध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार, ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये राज्यातील विविध भागामध्ये म्हणजे 12 ते 14 जिल्ह्यांमध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा पावसाची नोंद झालेली आहे, ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा सरसकट वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी इतर ज्याही शेतकऱ्यांची
पिकं असतील त्याही पिकासाठी वाटप केलं जाणार आहे। त्यामध्ये मराठवाड्यातील आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे। याचबरोबर नांदेडमध्ये सुद्धा आहे, हिंगोली, नांदेड, परभणी, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर जालना, याचबरोबर आपण जर बघितलं तर लातूर आहे, याचबरोबर बीड जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, जालना सुद्धा आहे। म्हणजे मराठवाड्यातील याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, लातूर, याचबरोबर मराठवाड्यातील संपूर्ण 8ही जिल्हे हे 25% अग्रिमच्या सरसकट विम्यासाठी पात्र झालेले आहेत। कारण की राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली आणि पाहणी करत असताना जे काही मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, काही भाग असे की ज्याच्यामध्ये 350 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे विमा कंपन्याला त्या 8 जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये ज्या काही विमा कार्यरत आहेत त्या विमा कंपन्याला कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आदेशित केलेला आहे की अतिवृष्टी झाल्यामुळे सरसकट कोणतीही अट न लावता, क्लेमची अट न लावता सरसकट मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा। ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीप ज्वारी या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा त्याला होकार दिलेला आहे। आणि राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की 15 दिवसाच्या आत या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजेत अशी सुद्धा एक माहिती विमा कंपनीला दिलेली आहे। आणि आपण जर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्याचे कृषी मंत्री आलेले होते, याचबरोबर राज्याचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुलजी सत्तार सुद्धा आलेले होते। हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुलजी सत्तार सुद्धा आलेले होते, त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे। याचबरोबर कळमनुरीचे आमदार संतोषजी बांगर साहेब यांनी सुद्धा विमा कंपनीला मध्ये HDFC कंपनीला आदेशित केलेले आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे, तात्काळ पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करा असे सुद्धा आदेश दिलेले आहेत। आणि इतर सुद्धा जिल्ह्यातील आमदारांच्या माध्यमातून सुद्धा विमा कंपनीला सांगलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, त्यामुळे याचा संपूर्ण फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि 25% अग्रिमचा पीक विमा वाटपाला मला तरी वाटतं की वेळ लागणार नाही, हा लवकर पीक विमा वाटप होईल कारण की नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि विमा कंपन्या सुद्धा सकारात्मक याच्यासाठी आहेत। याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर सोयाबीनसाठी सर्वात जास्त पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे, याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा भेटणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर आता हे झाले मराठवाड्यात, परंतु याच्यातील विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये सुद्धा 4 ते 5 जिल्ह्यामध्ये मराठवाड्याबरोबर अतिवृष्टी झाली होती, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर अमरावती, याचबरोबर अकोला, याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे। मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण हे जे काही पीक विमा आहे हे या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती आणि संपूर्ण विमा कंपनीची माहिती आणि संपूर्ण जिल्ह्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद।